मी प्रोफेसर नंदा हिरे, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे मार्फत आज तुम्हाला अर्थशास्त्र या विषया संदर्भात प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण यामधील मागणीचा जो सिद्धांत आहे तो या ठिकाणी आज तुम्हाला मी शिकवणार आहे. आता साधारणपणे बघा, मागणीचा नियम सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ डिमांड बोर्ड एक्झामला 8 मार्कांना आणि 4 मार्कांना विचारला जाणारा प्रश्न आहे. टप्प्याटप्प्याने ह्या प्रश्नाला मार्क असतात. त्यामधला पहिला आपला पॉइंट जो आहे तो आहे प्रस्तावना. साधारणपणे बघा, हा नियम जो आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूल तत्वे या ग्रंथात मांडला आहे. यामध्ये किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. हा जो संबंध आहे हा कसा व्यस्त स्वरूपाचा असतो. अर्थशास्त्राची मूलतत्वे म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे इंग्लिश मधलं जे पुस्तक आहे त्यांनी मराठीमध्ये त्याची आवृत्ती अर्थशास्त्राची मूलतत्वे या स्वरूपामध्ये मागणीचा नियम या पुस्तकामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला होता. त्यामधले दुसरी स्टेप बघा, मागणीचा सिद्धांत म्हणजे ज्याला विधान जे म्हणतात त्या विधानाला 1 मार्क असतो. हे स्टेटमेंट ऑफ लॉ म्हणजे सिद्धांताचं विधान. मग आता हे सिद्धांताचं विधान काय सांगतं? इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते म्हणजेच संकोचते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते म्हणजे प्रसरण पावते. याचाच अर्थ किंमत आणि मागणी यांचा संबंध व्यस्त किंवा परस्पर विरोधी असतो. म्हणजे आता इथे बघा, आपण जर पाहिलं किंमत जी आहे ही किंमत वाढली तर मागणी कमी होणार, किंमत कमी झाली तर मागणी वाढणार. ह्याला म्हटलं जातं व्यस्त किंवा परस्पर विरोधी संबंध. एक्झामला विचारला जाणारा प्रश्न आहे, लक्षात घ्या. मला हे विचारलं जातं. फॉर्म्युला बघा, सूत्र dx इक्वल टू फंक्शन ऑफ px. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर हा जो आपल्याला सांगितला dx म्हणजे d म्हणजे डिमांड, x म्हणजे x ची वस्तू, f म्हणजे काय तर फंक्शन च्याशी संबंधित असणे, p म्हणजे प्राइस, कुठली प्राइस तर x वस्तूची प्राइस. म्हणजे इथे बघा, मागणी ही किमतीशी संबंधित असते. हा जो फॉर्म्युला आहे, आपलं सूत्र जे आहे ते आपल्याला सांगतं मागणी ही वस्तूच्या किमतीशी संबंधित असते. म्हणजे किंमत वाढली मागणी कमी होणार, किंमत कमी झाली मागणी वाढणार. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपला पॉइंट आहे गृहीतक. आपण जे सिद्धांताची सुरुवात केलेली आहे इतर परिस्थिती कायम, या इतर परिस्थिती कायमसाठी गृहीतक असतात. मग ही काही स्थिती जी आहे ती सिद्धांतामध्ये गृहीत धरलेली असते. त्यामधला पहिला पॉइंट बघा, स्थिर उत्पन्न पातळी. का नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचं उत्पन्न जे आहे स्थिर असावं लागतं, कारण उत्पन्नातील बदलाचा परिणाम हा मागणीवरती होतो. उत्पन्न वाढलं तर मागणी वाढण्याची शक्यता असते, उत्पन्न कमी झालं तर मागणी कमी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे इथे उत्पन्न पातळी ही स्थिर असावी असं गृहीत जे आहे ते धरलेलं आहे. सेकंड पॉइंट बघा, लोकसंख्येच्या आकारमानात बदल होत नाही. आता मागणी जी आहे, लोकसंख्या जी आहे ती मागणी प्रभावित करते आणि त्यामुळे जर लोकसंख्या जास्त असेल तर मागणी वाढू शकते, लोकसंख्या कमी असेल तर मागणी कमी होऊ शकते आणि त्यामुळे लोकसंख्येचं आकारमान हे मागणीवरती प्रभाव टाकतं आणि त्यामुळे लोकसंख्येच्या आकारमानात बदल होत नाही. हे दुसरं गृहीतक या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. तिसरा मुद्दा बघा, पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती स्थिर. तर पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात असं गृहीत धरलेलं आहे. कारण पर्यायी म्हणजे काय, एकमेकांना ऑप्शन असतात, पर्याय असतो. म्हणजे चहा, कॉफी, गुळ, साखर हे एकमेकांना ऑप्शन असणाऱ्या वस्तू आहेत. पूरक वस्तू म्हणजे काय तर एकमेकांशी संबंधित असणाऱ्या वस्तू, म्हणजे कारला इंधन लागतंय, एकमेकांशी संबंधित असणाऱ्या. मग अशा ज्या वस्तू असतात त्या एकमेकांवरती आधारित असतात. मग या वस्तूंच्या किमतीचा, एका वस्तूच्या किमतीतला बदलाचा परिणाम हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होऊ शकतो आणि त्यामुळे इथे काय सांगितलेलं आहे की पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजे. क्रमांक 4,
भविष्यात किंमत बदलायची अपेक्षा नाही, कारण बघा भविष्यात जर किंमत बदलणार आहे असा अंदाज जर उपभोक्त्याला म्हणजे ग्राहकाला आला तर वर्तमान काळातल्या मागणीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही, हे चौथं गृहीतक इथे मांडलेलं आहे. पाचवं बघा, आवड निवड सवयी फॅशन इत्यादी मध्ये बदल होत नाही, कारण यामध्ये बदल झाल्यास मागणीत बदल होऊ शकतो. त्यामुळे आवड निवड सवयी फॅशन्स यामध्ये बदल होत नाही असं पाचवं गृहीतक या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. सहावा पॉईंट बघा, कर विषयक धोरणात बदल होत नाही, कारण प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर धोरणाचा परिणाम वस्तू आणि सेवांच्या मागणीवरती आपल्याला दिसून येतो, आणि त्यामुळे कर धोरण जे आहे त्या कर धोरणामुळे मागणी बदलू शकते, आणि त्यामुळे कर विषयक धोरणात बदल होत नाही. आपलं हे सहावं गृहीतक इथे मांडलेलं आहे. बघा, बोर्ड एक्झामला तुम्हाला मागणीचा नियम कसा विचारला जातो? मागणीचा नियम गृहीतकांसह स्पष्ट करा, किंवा मागणीचा नियम हा अपवादासह स्पष्ट करा. दोन्ही स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला गृहीतकं लिहायची आहेत. ज्यावेळी अपवाद विचारले जातात त्यावेळी गृहीतकांचे पॉइंट लिहायचे, आणि ज्यावेळी तुम्हाला गृहीतकं विचारली गेली असतील तर गृहीतकं तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात, स्पष्ट करायचे असतात. नेक्स्ट पॉइंट, तक्ता. साधारणपणे बघा, आपल्याला मागणीचा नियम जो आहे तो तक्ता आणि पत्रक जे आहे, तक्ता किंवा पत्रकाच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करायचा असतो. इथे बघा, मागणीचा तक्ता, वस्तूची किंमत दर्शवलेली आहे रुपयांमध्ये. त्यानंतर वस्तूची असणारी मागणी जी आहे ती किलोमध्ये दर्शवलेली आहे. कशामध्ये दर्शवलेलं आहे तुम्हाला हे दाखवायचं आहे तक्त्यामध्ये. 50, 40, 30, 20, 10 ह्या वस्तूच्या किमती आहे. त्यानंतर वस्तूला असणारी मागणी बघा 1, 2, 3, 4, 5 अशी तुम्हाला मागणी दिसते. आता तक्ता आपण नीट पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की 50 रुपये आणि 10 रुपये ह्या किमतीची तुलना केली तर 50 ही अधिक किंमत आहे आणि 10 ही कमी किंमत आहे. पण जर पाहिलं, किंमत ज्यावेळी जास्त असते त्यावेळी मागणी आपल्याला कमी दिसते, म्हणजे 1 किलोची दिसते. किंमत बघा 40, 30 अशी वाढताना दिसते तुम्हाला. किंमत इथे किंमत जी आहे ती किंमत कमी होताना दिसते, म्हणजे 50 वरून 40 होताना दिसते. मग आता 40, 30, 20, 10 अशी कमी झालेली आहे, त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला मागणीचं प्रमाण हे वाढताना दिसतंय. म्हणजे काय, तर किंमत आणि मागणी यांचा व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. किंमत ज्यावेळी जास्त असते त्यावेळी मागणी कमी असते, किंमत ज्यावेळी कमी असते त्यावेळी मागणीचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे ह्याला म्हटलं जातं की किंमत व मागणी यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर बघा, आपली आकृती आहे. तक्ता जो आहे आपण आधी पाहिलेला तो. त्यानंतर बघा, अक्ष आपले हे उभा अक्ष जो आहे तो Y, य. आडवा अक्ष जो आहे अक्ष. वस्तूच्या किमती आपण इथे दाखवूया. दोन्ही अक्ष एकमेकांना जिथे छेदलेत तिथे आहे बघा, हा अ पॉइंट आहे, अ. त्याच्यानंतर आपण किमती, य अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे आणि अक्षावरती वस्तूची मागणी दर्शवलेली आहे. इथे बघा 0, दोन्ही अक्ष जिथे एकमेकांना छेदतायत तिथे 0 हा बिंदू. इथे बघा किमती आपण दर्शवायच्या 10, 20, 30, 40, 50 ह्या ज्या किमती आहेत, म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे. त्यानंतर मागणी 1, 2, 3, 4 आणि 5. ह्या आपल्या ज्या मागणी आहे ती मागणी आहे. बघा, आता आपण पहिला जो बिंदू आहे तो बघा इथे. आपण जर पाहिलं तर 50 रुपये आहे, या 50 रुपयाला आपल्याला 1 किलोची मागणी दिसते. आपला हा पहिला बिंदू बघा, हा आपला पहिला बिंदू, 50 रुपयाला 1 किलोची मागणी. दुसरं बघा, 40 रुपयाला 2 किलोची मागणी. बघा असं अशा पद्धतीने तुम्ही काढायचं आहे. 40 ला 2 किलोची मागणी, 30 रुपयाला 20, 10 म्हणजे 30 ला बघा 3 किलोची मागणी, 20 ला 4 किलोची मागणी आणि 10 रुपयाला 5 किलोची मागणी. हे बिंदू आपल्याला मिळाले. हे बिंदू आपल्याला काय करायचे आहेत,
जोडायचे आहे. जोडल्यानंतर आपल्याला हा म म हा मागणी वक्र मिळतो. बघा हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा दिसतो, ह्याला ऋणात्मक उताराचा वक्र म्हणून ओळखलं जातं. लक्षात घ्या, एक्झामला विचारलं जातं हे. डावीकडून उजवीकडे, तुमच्या हाताच्या डावीकडून उजवीकडे हा उतरताना दिसतोय, ह्याला ऋणात्मक उताराचा मागणी वक्र असं ओळखलं जातं. हा आपला आहे म मागणी वक्र. हे लक्षात घ्या. हा मेन तुमचा आकृती आहे. लक्षात घ्या, आकृतीचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला करायचं असतं या ठिकाणी. की मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. नेक्स्ट बघा पॉइंट आपला, मागणीच्या नियमाचे अपवाद. बघा बोर्ड एक्झामला तुम्हाला हा प्रश्न 4 मार्कांना असाच सुद्धा विचारला जातो की मागणीच्या नियमाला अपवाद नाहीत किंवा आहेत, असं सहमत आहात की नाही म्हणून सुद्धा विचारला जातो. बघा मागणीचा अपवाद म्हणजे काय, की जिथे आपला नियम जे सांगतोय ते दिसून येत नाही त्यावेळी त्याला म्हटलं जातं मागणीचा नियमाचा अपवाद. आता इथे बघा मागणीचा नियम जो आहे तो नियम काय सांगतो, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. ज्यावेळी आपल्याला ही स्थिती दिसून येत नाही त्यावेळी त्याला म्हटलं जातं अपवाद. मागणीच्या नियमाचा अपवाद. तर इथे जर आपण पाहिलं, हे कंपल्सरी नाहीये तुम्ही ही आकृती काढणं, फक्त हे माहितीसाठी लक्षात घ्या की य अक्ष आहे किंमत, त्यानंतर श अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे. अपवादात्मक मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा दिसतो, म्हणजे धनात्मक स्वरूपाचा असतो. बोर्डाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, अपवादात्मक मागणी वक्र हा धनात्मक स्वरूपाचा असतो, जो डावीकडून उजवीकडे वर जाणारा दिसतो. लक्षात घ्या. पण अपवाद पाहतोय यामध्ये आपण जर पाहिलं, हा बघा धनात्मक संबंध, म्हणजे इथे किंमत कमी असेल मागणी कमी, किंमत जास्त असेल मागणी जास्त, म्हणजे ह्याला अपवाद दिसतो आपल्याला. नियम दिसून येत नाही मग त्यावेळी. बघा आपला पहिला अपवाद जो आहे तो आहे गिफेनचा विरोधाभास. साधारण बघा सर रॉबर्ट गिफेन आहेत हे, आणि या सर रॉबर्ट गिफेन यांनी गिफेनचा विरोधाभास या ठिकाणी मांडलेला आहे. यामध्ये गिफेन यांनी जो विरोधाभास मांडलेला आहे तो साधारणपणे कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू यांच्या बाबतीत त्यांनी मांडलेला आहे. कनिष्ठ वस्तू, हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जातो. ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी मागणी ज्यावेळी वाढ होत नाही, अशा वेळी त्या वस्तूंची मागणी काय होते, कमी होते, असं गिफेन सर रॉबर्ट गिफेन यांनी सांगितलेलं आहे. बघा त्यांनी अभ्यास केलेला होता इंग्लंडमध्ये. ज्यावेळी त्यांनी शोध केला त्यावेळी त्यांना लक्षात आलं की बघा ह्या कनिष्ठ वस्तू म्हणजे 2 वस्तूंच्या बाबतीत त्यांनी जो संशोधन आहे ते केलेलं होतं. कनिष्ठ वस्तू म्हणजे काय, ब्रेड. इथे सर रॉबर्ट गिफेन यांनी 2 वस्तूंच्या बाबतीत म्हटलेलं आहे. कनिष्ठ वस्तू म्हणजे ब्रेड आणि उच्च दर्जाची वस्तू म्हणजे मांस. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ वस्तूंच्या संबंधी हा शोध काढलेला होता. त्यांनी असं पाहिलं की जेव्हा पावाच्या किमती म्हणजे ब्रेडच्या किमती कमी होतात त्यावेळी व्यक्ती अधिक खरेदी करत नाही, कारण त्याची खरेदी शक्ती जी आहे ती वास्तव उत्पन्नात त्याची वाढ होताना दिसते, आणि त्यामुळे तो काय करतो की ब्रेड जे कनिष्ठ वस्तू आहे ती अधिकची नगद संख्या खरेदी करत नाही. तो काय करतो की या ठिकाणी जी उत्पन्न त्याचं वाचलेलं आहे राहिलं आहे ते उत्पन्न उच्च दर्जाच्या वस्तू म्हणजे जे मांस आहे ते मांस खरेदी करण्यावरती तो प्राधान्य देत असतो. नेक्स्ट बघा, दुसरा आपला पॉइंट आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. आता इथे बघा प्रतिष्ठेच्या वस्तू ज्या आहेत त्या साधारणपणे मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत आहे. म्हणजे या मौल्यवान वस्तू म्हणजे ज्या वस्तू आपल्याकडे असल्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढते त्यावेळी त्याला प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इथे बघा एक्झाम्पल बघा, हिरे आहे, सोनं आहे. एखाद्या व्यक्तीकडे त्याच्याकडे असल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढत असेल त्यावेळी ते मागणीचा नियम दिसून येत नाही. म्हणजे इथे बघा हिरे आणि सोन्याची किंमत कितीही असू देत पण प्रतिष्ठेच्या वस्तू या मानल्या जातात, आणि त्यामुळे किंमत जरी अधिक असेल तरी त्यांच्या खरेदीचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरा पॉइंट बघा, भविष्यात वस्तूची किंमत वाढेल असा अंदाज जर ग्राहकाला आला तर तो साहजिकच वर्तमान काळामध्ये तो
जास्तीत जास्त नगरसंख्या खरेदी करणार. हा म्हणजे काय, तर वर्तमान काळात जास्त किमतीलाही तो मागणी जी आहे ती मागणी आपल्याला वाढताना दिसून येईल. म्हणजे बघा दिवाळी आली आहे, आपल्याला माहिती आहे दिवाळीच्या काळामध्ये साधारणपणे तेल, साखर ह्या वस्तूंना मागणी अधिक असते. मग ह्या आपण ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तूंची किमती जरी वाढत असल्या तरी सुद्धा ह्यांची मागणी जी आहे ती आपल्याला वाढताना दिसून येते. क्रमांक 4, किमतीचा अभ्यास. बघा काही वेळा अशा वस्तू असतात की त्या वस्तूची किंमत जास्त आहे म्हणजे त्या चांगल्या दर्जाच्या आहे असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे उपभोक्ता अशा वेळी किंमत जरी अधिक असेल त्यावेळी जास्तीत जास्त ती नगरसंख्या जी आहे ती तो खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे जर आपण पाहिलं की ऑडी कार आहे, किंमत अधिक असते त्याची, फीचर्स चांगले असतात आणि त्यामुळे उपभोक्त्याला काय वाटतं की अरे ह्या वस्तूचं उत्पादनाची किंमत जास्त आहे म्हणजे ही चांगल्या दर्जाची असेल आणि त्यामुळे किंमत जरी अधिक असेल तरी सुद्धा उपभोक्ता त्या नगांचं सेवन करतो, या ठिकाणी त्या नगांची खरेदी करतो. त्याच्यानंतर बघा आपला 5वा पॉइंट, अज्ञान. आपण जर पाहिलं की खूप वेळा बाजारमध्ये गेल्यानंतर ग्राहकाला त्या उपभोक्त्याला त्या वस्तूची किंमत जास्त आहे का कमी आहे हेच माहित नसतं. म्हणजे तो बाजारामध्ये जातो, वस्तू खरेदी करतोय, किंमत जरी जास्त असेल तरी सुद्धा जर त्याला माहीतच नाही आहे त्या वस्तूची किंमत कमी आहे हे त्याला या ठिकाणी लक्षातच येणार नाही. आणि त्यामुळे लक्षात घ्या की अज्ञानामुळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मागणीचा नियम जो आहे तो आपल्याला दिसून येत नाही. 6वा आपला पॉइंट बघा, सवयीच्या वस्तू. आता इथे बघा ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंची मागणी जी आहे नेहमी अधिकच दिसणार का, कारण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे माणूस हा सवयींचा गुलाम आहे. आपण जर पाहिलं की सवय असल्यामुळे त्या वस्तूची किंमत कितीही असू देत, सवय असल्यामुळे तो व्यक्ती त्या वस्तूचं सेवन करणारच. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं असेल की सवयीच्या वस्तूंची मागणी जी आहे ती कशी असते, जास्त असते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल बघा स्टेशनला सगळ्या ठिकाणी चहाचे स्टॉल असतात. म्हणजे काय, लोकांना सवय आहे आणि ह्या सवयीमुळे आपल्याला त्या वस्तूची किंमत कितीही असू देत, ग्राहक जो आहे त्या वस्तूची नगरसंख्या खरेदीच करतो. तुम्हाला समजलं असेल आपल्याला. पण आज जो आहे मागणीचा नियम अभ्यासला. साधारणपणे बघा बोर्ड एक्झामला 4 मार्कांना सुद्धा विचारला जातो, 8 मार्कांना विचारला जातो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यावरती बोर्ड एक्झामला प्रश्न विचारलाच जातो. हा तुम्हाला नीट करायचा आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला हे लिहायचं आहे. बघा पहिली स्टेप जी असते प्रस्तावना, त्याच्यानंतर विधान, सिद्धांताचं विधान असतं, त्यानंतर गृहीतक असतात. प्रत्येक स्टेपला एक एक मार्क असतो. तुम्हाला तुम्ही एकही कुठला पॉइंट जर लिहिला नाही तर त्याचे तुमचे मार्क कट होतात. बघा विधानाच्या नंतर तक्ता, तक्त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण करायचं, त्यानंतर आकृती, आकृतीचं स्पष्टीकरण करायचं. इथे आपला हा सिद्धांत आहे. समजा तुम्हाला अपवाद विचारले गेले तर तुम्हाला अपवाद लिहायचे, जर विचारलेले नसतील तर तुम्हाला ते अपवाद लिहायचे नाहीत. पण लक्षात घ्या गृहीतक तुम्हाला कंपल्सरी लिहायचेच आहेत. ते विचारले असतील तर ते एक्सप्लेन करायचे, त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. आणि जर ते विचारलं गेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अपवाद विचारले गेले असतील तर मुद्द्यांमध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. ओके, थँक्यू.